त्याचा बायोडाटा जो आहे तो दिलेला आहे, पण त्या व्यतिरिक्त त्याने खूप काही आपल्याला सांगितले. याचा अर्थ तो चांगलाच आहे, तो मोठाच आहे, तो हुशारच आहे. हा आपण मनाचा ग्रह करून घेतो. फोनाफोनी चालू होते. इतकी चालू होते की फोनवरच प्रेमात पडतात. आणि मग तो अशा एखाद्या ठिकाणी बोलवतो जिथं त्याची पूर्ण तयारी असते. तिथं गेल्यानंतर मग तो तुमच्याशी अश्लाघ्य वर्तन करतो, काहीतरी करतो, फोटो काढतो आणि मग तुम्हाला थ्रेट करतो. तुम्ही घाबरता. फोटोत तुम्ही बघताय मुलगी सुंदर आहे. ज्यावेळेला प्रत्यक्ष बघता त्यावेळेला तुमचं काहीतरी मग भ्रमनिरास होतो. तो तुमची माहिती तो तुम्हाला विचारत असतो, तुम्ही त्याला सांगत गरज काय. सर अजून एक ह्याच्यामधला पुढचा प्रकार म्हणजे मॅट्रिमोनियल साईटमधनं होणारी फसवणूक. म्हणजे आता आपण फायनान्शियल किंवा या लोन ॲप असतील, OLX बद्दल बोललो. मॅट्रिमोनियल ॲपमधनं होणारी फसवणुकीचं पण प्रमाण सध्या वाढलेलं दिसतंय. हो. काय कसं म्हणजे काय नक्की ह्याच्यात होतात प्रकार? त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ना, तुमचं लग्न करायचं आहे, बरोबर, आणि म्हणून तुम्ही तुमची बायोडाटा जी आहे तुमचा पूर्ण सगळी जी वैयक्तिक आणि सोशल तुमच्या कौटुंबिक माहिती त्याच्यावरती टाकत असता. माहिती त्याच्यामध्ये अगदीच तुम्ही सगळं जन्मतारीख, गाव, नेटिव्ह प्लेस वगैरे वगैरे सगळे नातेवाईकांची माहिती वगैरे टाकत असता. आता समजा एका मुलीसाठी प्रपोजल आलेलं आहे आणि मग मी ते वाचलं आणि मी इच्छुक नाहीये लग्नाला. पण तिच्या एकंदर स्टेटसवरनं दिसतंय की ही मुलगी पैसेवाली आहे किंवा हिचं घर पैसेवाले आहे. तर मग त्यांना आपण कसं फसवू शकतो? हा जर मी विचार करायला सुरुवात केला निगेटिव्ह, तर मग जे तयार असतात लोकं ते तुम्हाला अप्रोच होतात. कसं अप्रोच होतात? डिजिटली. प्रत्यक्ष कोणी होत नाही. ज्याला लग्नच करायचं तो प्रत्यक्ष लगेच अप्रोच होतो. बरोबर ना? लग्नच करायचं. पण मग तुमची माहिती घेतो, तुम्हाला विचारतो, मग मी असा आहे, मी तसा आहे. मग आपण आपण बाहेर जाऊ, ते डेटवरती भेटू. जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन होत नाही, तोपर्यंत अ, लग्न करणं आणि घरच्यांना सांगणं योग्य वाटत नाही. आपण पर्सनली पहिलं भेटूयात. तो तुम्हाला भेटायला बोलवतो. कुठं बोलवतो? एखादं निर्जन ठिकाण असेल तर तिथं तुम्ही जाल का? नाही. अशा ठिकाणी तो बोलवतो. तिथं तुम्ही अगदी आता मला नवराच भेटणार आहे, तो असाच आहे, त्यांनी स्वतःविषयीची माहिती अशी सांगितलेली आहे. त्याचा बायोडाटा जो आहे, तो दिलेला आहे, पण त्या व्यतिरिक्त त्याने खूप काही आपल्याला सांगितले. याचा अर्थ तो चांगलाच आहे, तो मोठाच आहे, तो हुशारच आहे. हा आपण मनाचा ग्रह करून घेतो आणि त्या इन्फ्लुअन्समध्ये जातो आपण. आणि मग तो अशा एखाद्या ठिकाणी बोलवतो जिथं त्याची पूर्ण तयारी असते. तिथं गेल्यानंतर मग तो तुमच्याशी अश्लाघ्य वर्तन करतो, काहीतरी करतो, फोटो काढतो आणि मग तुम्हाला थ्रेट करतो आणि तुम्ही घाबरता. बरोबर. किंवा मग तो काय आज काय असं आहे, उद्या तसं आहे, मग स्वतःची माहिती फोनाफोनी चालू होते. इतकी चालू होते की फोनवरच प्रेमात पडतात लोक. बरोबर. आणि मग त्या याच्यामध्ये फ्लोमध्ये सगळी स्वतःची माहिती जनरली असतं ना, की आता मला मुलगी बघायची तर मुलीला काय प्रश्न विचारायचे, हो. मुलगा बघायचा तर काय प्रश्न विचारायचे, तुमच्या घरचं कसं, तुमची काय करता, तुमचे बिझनेस काय, तुमच्या घरी कसं. या सगळ्या गोष्टी गप्पांच्या ओघामध्ये आपल्याकडनं आपल्या नकळत माहिती काढून घेतात आणि या सगळ्या मॅट्रिमोनियल साईटवरती जे आहेत, ती अशी खोटी माहिती नसते. परंतु तुमच्या माहितीचा वापर जे आहे, ते लोक आहे ते वेगळ्या प्रकारे घेऊ शकतात, करू शकतात. खूप डेंजर आणि रिस्की खूप प्रकार डेंजर आहे हा हल्ली. आमच्या म्हणजे मी ज्यावेळेला एका गुन्ह्याचा असा छोटीशी वेळ आहे म्हणून 1-2 मिनिटात सांगतो. त्याने स्वतःला मी अमेरिकेमध्ये सेटल आहे आणि अप्रोच झाला मुलीला. मुलगी आपल्या NRIमध्ये सायंटिस्ट होती. वय वर्ष 33-34 होतं. म्हणजे थोडंसं लग्नापेक्षा थोडं पुढे गेलेलं वय होतं. पण खूप हुशार मुलगी होती. म्हणजे स्वतःच्या करिअरसाठी तिने थोडंसं या गोष्टीला मागं टाकलं, पण एस्टॅब्लिश झाली. आणि तिने मॅट्रिमोनियल साईट 4-5 वर्ष ती होतीच चालू. नंतर एक अप्रोच झाला, की मी NRI आहे. अमेरिकेमध्ये सेटल आहे आणि अमेरिकेतून आता सध्या भारतात विचार करतो सेटल होण्याचा. माझी स्वतःची IT कंपनी आहे वगैरे, वगैरे, वगैरे त्यांनी खूप काही सांगितलं. आणि नंतर मग तिला म्हटलं आपण भेटू 5 स्टारला. मग त्याने सर्वप्रथम खरोखरच तिच्यासाठी रूम बुक केली. रूम बुक केली. ₹10,000 त्याने स्वतःचे पहिले पैसे भरले. स्वतः त्याने ₹10,000 कुठं? पुण्यामधल्या एका प्रतिष्ठित 5 स्टार हॉटेलमध्ये. आणि नंतर म्हटलं मी दिल्लीला आहे सध्या, तर दिल्लीवरून निघतो. आणि आपण उद्या
भेटूयात, इथं तुमच्या नावाचं बुकिंग आहे, सगळं आपण भेट. हं, मग दिल्लीवरून निघाला की तिथून ते परत 1-2 तासानंतर फोन आला हं, की मला इथं एक्साईजवाल्यांनी अडवलेलं आहे हं. आणि आपल्याला तर भेटायचं आहे हां. आणि तुझ्यासाठी मी इतक्या चांगल्या छान छान भेटवस्तू घेतल्या होत्या. हं, सगळं डायमंडचा हार हं, आहे, आयफोन आहे, हं, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे पहा, तो व्हॉट्सॲपवरती फोटो टाकत होता तिला हं. की हे सगळं असं आहे. मला इथं एक्साईजवाल्यांनी पकडले आणि ते या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी मला आता पैसे मागतायत. हं, ही त्याला भेटण्यासाठी आणि त्याचं सगळं ते एकदम स्टेटस हं. बघून इतकी त्याच्या इन्फ्लुअन्समध्ये आली होती, की किती पैसे मागतायत ते. तर म्हटलं ते सगळ्या ह्या वस्तूंची किंमतच खूप आहे. मी तुझ्यासाठी एवढ्या महागड्या वस्तू आणल्यात आणि त्या आता परत द्यायच्या त्यांना. हं. कसं काय करायचं? किती किंमत आहे? 15 लाख रुपये किंमत आहे म्हटलं. बापरे! ते म्हटले एवढं नाही, पण एक 10-12 लाख मी पाठवू शकते. पाठव म्हटलं त्याशिवाय, नाही तर मी पण आतमध्ये हं, राहील. 15 लाख पाठवले. 12 लाख रुपये पाठवले, ते आले. हं, त्याच्यानंतर मग फोन बंद झाला. हं. मग नंतर 2 दिवसांनी तिराईत व्यक्तीचा फोन आला. बरं. मी एक्साईज ऑफिसर बोलतो आहे. हं, याला 2 दिवस अरेस्ट करून ठेवलेलं होतं. पण याला जर सोडायचं असेल, तर मग तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया जी आहे, हं. सगळ्या वस्तू आमच्या ताब्यात आहेत. तर याच वस्तू आहेत का तुम्ही खात्री करा. म्हणून परत तिला बरं. दुसऱ्या नंबरवरून ना हं, फोटो पाठवले गेले. ती म्हणली, "हो, मला त्याने याच गोष्टी हं, दाखवलेल्या होत्या." मग या गोष्टी त्याच्या सकट सोडवायच्या असतील तुम्हाला, तर आमचंही काहीतरी बघावं लागेल. हं. आमचे खाजगी अकाउंट देतो तुम्हाला, त्याच्यावरती तुम्ही बनी राहा. असं करत ते जवळपास 30 एक लाखाला फसवलं तिला. बापरे! आणि नंतर फोन बंद झाला. हं, मग ते सगळ्या गोष्टी असं झालं, आपण फसवले गेलेलो हं. आहेत याची जाणीव तिला झाल्यानंतर त्या आमच्या पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी रितसर दाखल केली. हं. मग आम्ही आमचा तपास सुरू केला. तो जो होता कोणी सो कॉल्ड, हं. तो ताडेवाला रोड झोपडपट्टीमध्ये राहणारा, बापरे! आणि त्याच्या घरी जाऊन बघितलं तर तो असा बाजूला गायछापची पुडी आणि हे न ते न हां. असं पडलेला, अशा कॅटेगरीतला तो व्यक्ती होता. हं. म्हणजे आणि ज्यावेळेला हे सगळं समोर तिला दाखवलं, की ती स्वतः म्हणली, आता माझ्या बुद्धीची मला कीव करावी वाटायला. बापरे! हा एक प्रकार सांगितला, की माणूस आपण स्वतः किती इमोशनली त्यात इन्व्हॉल्व होतो आहे. हं, तो सांगतो आहे, मी असा आहे. हं. तुम्ही कुठं खात्री करून घेताय तो तसाच आहे का? बरोबर. एखादा पोलीस तुम्हाला फोन करतो आहे, WhatsApp कॉल करतो हं, आणि तुम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये तुमचा नंबर ट्रेस झालेला आहे, तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेले आहे आणि तुम्हाला आम्ही अरेस्ट करतो आहोत. हं, असं म्हणून ते तुम्हाला सांगतात. आता मी जे बोलतो आहे ते आणि तो युनिफॉर्ममध्ये असतो. हं, तो युनिफॉर्ममध्ये आहे. त्याच्या पाठीमागे सिम्बॉल आहे. हं. पण तो किती खरा आहे, तो किती खोटा आहे, हे तुम्हाला काय माहिती आहे? बरोबर. दिसतंय म्हणून तुम्ही त्याला फसताय. हं. बरोबर. पण ते काय दिसतंय याचा विचार करा ना तुम्ही. राइट. जनरली पोलीस ऑफिसर कसा असतो, हं, त्याचे केस व्यवस्थित कापलेले असतात. हं, त्याचा कुठला हेअरकट वगैरे नसतो. हं. बरोबर. बरोबर. त्याचा युनिफॉर्म जो आहे ते एक त्याचं स्टँडर्ड ठरलेलं आहे ना, हं. स्टार्स कसे लावायचे. हं, हं, कुणी त्याची रँक वाईज तसं सगळं ते सगळे स्टार्स म्हणा किंवा काही चिन्ह आहेत ते हं. आहेत. त्यांनी दाढी कोरलेली, दाढी हा प्रकारच नाहीये पोलिसांच्यामध्ये. राइट. रोज क्लीन शेव हं. असावा लागतो. पण त्याची ती कोरलेली दाढी आहे, असं दिसतंय तुम्हाला, तो फिल्मी स्टाईल वागतोय. एक पोलिसांची बॉडी लँग्वेज एक ठरलेली असते. हं, तसा तो रफ टफ असतो पोलीस हं, ऑफिसर. पण यांची थोडीशी फिल्मी स्टाईल आहे, हा विचार जो आहे तो आपण करतच नाही. हं. कारण काय आहे, आपण ते पिक्चर आणि त्या सीरीज बघून आपल्या डोक्यात तोच पोलीस जो आहे तो फिट झालेला आहे. बरोबर. जो वास्तवातला पोलीस आहे हं, त्याच्याकडे कधी आपण गेलेलो नसतो किंवा त्याला त्यावेळी न्याहाळून पाहिलेलं नसतं, त्याशी कधी बोललेलो नसतो. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातला आणि याच्यातला फरक जो आहे तो लगेच कळत नाही. हं. आपण नुसता पाहिलेला, ऐकलेला असतो. हं. तोच पोलीस आपल्या डोक्यात बसलेला असतो. अगदी. पण रिअल पोलीस जो आहे तो थोडा नाही, बराच वेगळा असतो. हं, त्याचा तुमच्याकडं स्टडी नसतो किंवा हं. तुम्ही त्याला तेवढं नाही जाणू शकत. नाही. बरोबर. त्याच्यामुळं ती गल्लत होते हं. आणि तुम्ही फसता. राइट. मग तो तुम्हाला कॉल करतो आहे आणि तुम्हाला सांगतो की नाही, तुमचं असं झालं. हं. पण ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये तुम्ही गेलेला आहात, कधी तुमचा संबंध नाही, हे तुम्ही स्वतःला का विचारत नाही? हं. माझा काय संबंध आहे, मी कधी कुठे बाहेर गेलोच नाही, या बरं. गोष्टीची बोललोच नाही, तर आपण त्याला घाबरण्याचं काय कारण? पण तो तुम्हाला एका जागी बसवतोय. तो तुम्हाला सांगतो दारं बंद करून घ्या, खिडक्या बंद करून घ्या, तुमच्या बँकेची, हे तुमचं एक अकाउंट आहे, तुमचे अजून किती, आजकाल कोणाचीही 2-2, 3-3 अकाउंट हो. आहेत. फोन नंबर तुमच्याकडे 2-2, 3-3 आहेत. हं. बँकेमध्ये असतं एक तुमचं रुटीन, जर तुम्ही पगारदार असाल तर तुमचं हं. पगाराचं वेगळं असतं, फॅमिलीचं वेगळं असतं, जे काय.
तो तुमची माहिती तो तुम्हाला विचारत असतो, तुम्ही त्याला सांगत असता. गरज काय आहे? बरोबर. म्हणजे अवेअर राहण्याची गरज आहे शेवटी अवेअर आपल्याला. राहण्याचीच गरज आहे. आणि अवेअरनेस जो आहे तो कोणी सांगून किंवा कोणी शिकवून तो येणार नाही तुमच्याकडे. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला प्रिपेअर केलं पाहिजे, ते नॉलेज घेतलं पाहिजे आणि आपण स्वतःला पहिलं बजावलं पाहिजे की तुम्ही विचारता म्हणून मी का सांगावं माझी सगळी माहिती माझ्याविषयीची तुम्हाला. हे एक स्वतःच्या पुरतं बंधन घालून घेतलं पाहिजे. सर, यातलाच अजून एक नवीन प्रकार म्हणजे गेमिंग. हल्लीच्या पिढीमध्ये ऑनलाईन गेमिंग प्रचंड प्रमाणात होताना दिसतं आपल्याला. काय धोके उद्भवतात ह्याच्यातनं? आता गेमिंग आत्ता मला वाटतं डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एक प्रीतम अँड पेड्रो नावाची काहीतरी सिरीज सिरीज आलेली आहे. फार छान त्याच्यामध्ये तो विषय मांडला गेलेला आहे त्याच्यामध्ये गेमचा, की त्या गेमचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या मुलावरती, त्याच्या पालकावरती आणि समाजावरती काय परिणाम होतात याचं सुंदर चित्रण आहे त्याच्यामध्ये. गेमिंगमध्ये तुम्हाला एकतर काय आहे की त्यामध्ये तुम्हाला अडकून ठेवतात, एडिक्ट तुम्हाला करतात, इतकं एडिक्ट करतात. मुळात तुम्ही तुमचा मेंदू चालवणं बंद केलेलं आहे या मोबाईलमुळे आणि त्याच्यात तुम्ही अडकलात की तुम्हाला मग त्यांचे टार्गेट्स असतात. ते टार्गेट्स इतके विचित्र असतात. ती कुठली गेम त्याच्यामध्ये होती तुमच्या त्या प्रीतम अँड पेड्रोमध्येच ती गेम आहे पहा, त्याचं ते नाव आहे. ती जी गेम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुसाईड करण्यापर्यंत टार्गेट्स असतात. म्हणजे इतकं तुम्ही त्याच्यामध्ये वाहून जाता की तुमच्या अभ्यासाकडं, तुमच्या प्रकृतीकडं, तुमच्या मित्रमंडळीकडं, खेळाकडं, सगळीकडं तुमचं दुर्लक्ष होऊन जातं आणि तुम्ही त्याच्यामध्ये मेंटली ॲडिक्ट होऊन त्याच्यामध्येच गुंतून पडता. बरं, इतकं गुंतून पडता की त्याने आमची फक्त मोबाईलच्या स्क्रीनला पुश करून 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 हा पूर्ण अंगठा त्याचा बधीर झाला. त्यातले एकतर अल्ट्राव्हायोलेट किरण आणि प्लस त्याचं घर्षण, ह्या सगळ्या गोष्टीने अंगठाच बधीर झाला होता. हे फक्त अंगठ्यावरती निभावलं, हेच पुढं कुठेही तुमच्या मेंदूपर्यंत जाऊ शकतं. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष फिजिकली जरी जात नसतील तरी त्या तुमच्या डोक्यापर्यंत गेल्या. तुम्ही मेंदू चालवणंच बंद करून टाकता. एक तुम्हाला लॉक करून टाकतात. तुमची विचारशक्ती जी आहे तीच बंद करून टाकतात आणि मग तुमची ती जी काय आहे विचारशक्ती कुठं वापरायची, तर फक्त या गेमपुरती वापरायची, अशी ती सिच्युएशन निर्माण करतात. बरं, या तुम्हाला एडिक्ट करणाऱ्या काही या गेम आहेत. काही गेम ज्या आहेत रमी सर्कल वगैरे, तुम्हाला आमिष दाखवले जातात की दाखवतात आणि जिंकलेले लोक सुद्धा सांगतात मी 2 तास खेळलो आणि मला 6,000 रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले पेटीएम मधून वगैरे. या सगळ्या गोष्टी फेक आहेत. कुणी तुम्हाला 10 पैसे दिले, त्याच्या बदल्यात तुम्हाला 2 रुपये मागितले, तर तुम्ही 10 पैसे दिले त्याची म्हणजे हा जेन्युइन आहे असं तुम्हाला वाटतं. मग ते 10 म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणं ज्याला म्हणायचो आपण. 10 पैसे मी ठीक आहे, अमाऊंट छोटी आहे, पण असं सुरुवातीला ते करतात. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुद्धा आता गुंतवणूक तुम्हाला करायला भाग पडतात. तुम्ही शेअर असं आहे तसं आहे आणि तुम्हाला त्याचा परतावा जो आहे तो देतात, गुंतवणूक तुमच्याकडनं करून घेतात. सगळं डिजिटली, फिजिकली कोणीही समोर येत नाही. बरोबर. व ते तुम्ही या स्कीममध्ये पैसे टाकले तर डबल होतील, टिबल होतील, 2 वर्षात 3 वर्षात इतकं काय आहे, आमची गुंतवणूक अशी आहे. हे सगळं जे आहे व्हर्च्युअल, फिजिकली तुम्ही कधीच व्हिजिट करत नाही किंवा ते सांगत नाही आणि मग ते तुम्हाला एवढे पैसे गुंतवले तर असा आमचा परतावा आहे, त्याप्रमाणे तुम्ही पैसे गुंतवता. त्याचा तुम्हाला पहिला हप्ता येतो, दुसरा हप्ता येतो, मग तिसरा हप्ता कुठेतरी सरकार जमा होतो, चौथा हप्ता तुमचा अडकून राहतो आणि मग तुम्हाला ते हे पैसे मिळवण्यासाठी अजून पैसे भरा, असं ते वेगळ्या पद्धतीने प्रवृत्त केलं जातं. कित्येक आता पुणे शहरासारख्या ठिकाणी कित्येक रिटायर्ड झालेले काही क्लास 1 ऑफिसर्स जे आहेत, 70-70, 80-80, 90-90 लाखाला डुबलेले आहेत. बापरे. एक PWD मधून रिटायर्ड झालेले अधिकारी होते, ते सगळं म्हणजे स्वतःचे पैसे गेले. त्यांना 2 मुली होत्या, दोन्हीची लग्न होऊन छान सेटल होत्या, एकदम सोफिस्टिकेट त्यांची फॅमिली होती, पण त्या नादामध्ये स्वतःचा प्रॉव्हिडंट फंड, फिक्स्ड डिपॉझिट सगळं दिलं. मग त्यांची अजून मागणी वाढायला लागली की नाही ते एवढे पैसे असे झाले तसे झाले, तुम्ही अजून पैसे भरा, अजून पैसे भरा. असं करता करता मित्रांच्याकडनं लोन झालं, मित्रांच्याकडचं लोन झालं, सगळं
सगळं संपलं आणि शेवटी आता पैसे आणायचे कुठून. मग त्या भीतीपोटी घराबाहेर पडणं बंद झालं. मग कुणीतरी सांगितलं की अरे तुमच्या बाबांनी जो फ्लॅट होता तो विकला आहे. त्यांच्या पहिल्या मुलीला समजलं. मग मोठी मुलगी त्यांची आली घरी की बाबा तुम्ही हा फ्लॅट विकायला काढला. म्हटले नाही बाळा मी विकला. मग आता काय करणार. नाही मी आता दुसरीकडे राहायला चाललेलो आहे. कसं काय असं मला समजलं म्हणून मी आलो. मग त्यांनी सांगितलं की नाही मी ती अशी गुंतवणूक केली होती तशी. मग तिला समजलं की बाबा आपले पूर्णपणे याच्यामध्ये फसलेले आहे. तर ती म्हटली चला आपण पोलीस स्टेशनला जाऊ. ते पोलीस स्टेशनलाही यायला तयार नाही. मग ती त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेली. तिथं बसवलं. ती आणि तिचे मिस्टर आमच्याकडे आले की असं असं आमच्या बाबांना फसवलेलं आहे आणि तक्रार तर द्यायची आहे. म्हटलं तक्रार तुम्ही देऊ शकता आम्ही तुमची तक्रार घेऊ पण बाकीची जी माहिती आहे ती आम्हाला त्यांच्याकडूनच घ्यावी लागेल ना. त्यांच्या मोबाईलमध्ये जे काय आहे ते म्हटलं त्यांचा मोबाईल आणला. म्हटलं द्या. आणलाय तर ते न्यूमरिकल लॉक होतं त्याला. म्हटलं हे उघडायचं. तेवढी थांबा बाबांना विचारते. बाबा तोही नंबर द्यायला तयार नाही. मग ती हतबल. थांबा मी घरी जाऊन आणते. कसंही केलं त्यांनी ते समजायलाच तयार नाही. म्हणजे ते सदमा त्यांना जो इतका बसला आणि नंतर मग ते 2-4 दिवसानंतर असे भ्रमिष्ठासारखेच करायला लागले. शेवटी नाईलाजाने आम्हाला त्यांच्या घरी जावं लागलं की काही की तुम्ही फसलेला आहात हे त्यांना रिअलाइज करून द्यावं लागलं आमच्या पोलिसी पद्धतीप्रमाणे. तेव्हा त्यांना रिअलाइज झालं आणि आता सगळं संपलं. म्हणजे पण ती माहिती तरी द्या. ॲटलिस्ट काहीतरी करता येईल. आणि तुमच्या माहितीसाठी सांग तुमचे असे सायबर फसवणुकीतून गेलेले पैसे मिळण्याची गॅरंटी पोलीस खातं देणार नाही. त्याच्यासाठी प्रयत्न जरूर करणार. मिळाले तर तुमचं पेमेंट स्टॉप करणार. सगळं काय होणार तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार सुद्धा. पण तुमचे जर 10 लाख रुपये गेले तर 10च्या 10 लाख रुपये परत मिळतील याची शाश्वती नसते. पण तुम्ही किती लवकर तुमची चूक लक्षात आल्यानंतर मी फसले गेलेलो आहे हे तुम्हाला रिअलाइज झाल्यानंतर तुम्ही किती लवकर पोलिसांच्याकडे जाता आणि त्यांना तो पुढचा प्रकार जे काय आहे पेमेंट स्टॉप करणं किंवा मेल करून बँकेला कळवणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पोलीस ताबडतोब करतात. पण ही इन्फॉर्मेशन पोलिसांपर्यंत देण्यासाठी तुम्हाला लवकर जायला पाहिजे. जसं छातीत दुखतंय म्हणल्यानंतर एक असो ना गोल्डन आवर की त्या एका स्पेसिफिक टाइममध्ये तुम्ही जर हॉस्पिटलपर्यंत पोहोचला तर तुम्ही कदाचित वाचू शकता. तसं हे आहे की तुमचं पेमेंट गेलेलं आहे. माझ्याकडनं अरे चूक झाली हे तुम्हाला रिअलाइज झाली की तुम्ही जितक्या क्विक पोलिसांच्याकडे जाल तितक्या लवकर पोलीस तुम्हाला एंटरटेन करतील आणि माहिती तुमच्याकडची घेऊन कुठे गेलेलं आहे तिथपर्यंत इन्फॉर्मेशन देऊन तुमचं पेमेंट स्टॉप करू शकता. 100% मिळाली तर तुमचं नशीब खूप चांगलं आहे. पण मॅक्सिमम अमाऊंट तुमची जी असेल ती स्टॉप पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला परत देता येते. तुम्ही लवकर अप्रोच झालात पोलिसांच्याकडे तर. सर म्हणजे मला हेच जाणून घ्यायचं होतं की एकदा जर का तुमच्या खात्यातनं पैसे गेले किंवा तुम्हाला लक्षात आलं की माझ्याबरोबर काहीतरी घडलेलं आहे तुम्ही पहिलं कुठे जायचं. म्हणजे तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जायचं का सायबर क्राईमच्या युनिटला संपर्क करायचा. पहिल्यांदा पुण्यामध्ये किंवा सगळ्याच ठिकाणी फक्त सेंट्रलाइज एक सायबर सेल होता. पण आता प्रत्येक युनिटमध्ये स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन आहे. प्लस प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सायबरचं एक युनिट आहे. तिथं प्रशिक्षित पोलीस अंमलदार अधिकारी जे आहेत ते फक्त सायबर विषयक तक्रारीचं विश्लेषण करून त्याच्यावरती तपास करण्याचं काम करतात. त्यामुळं तुम्ही ज्या भागात राहता आहात त्या भागामध्ये तुम्हाला पटकन जायचं आहे आणि पोलिसांना ती इन्फॉर्मेशन द्यायची आहे. तितके प्रशिक्षित पोलीस पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा सध्या आहेत. त्यामुळं नजीकच्या पोलीस स्टेशनला जाणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. ऑनलाईन तुम्ही तक्रार करू शकता नॅशनल पोर्टलवरती. परंतु ते परत आलंच ना की तुम्ही करता ते पोर्टलचं सर्व्हर आणि त्या सगळ्या गोष्टी ते सगळं त्याचं अॅनालाइज करणारे जे लोक आहेत ते पुण्यामध्ये आहेत का ते नाही आहेत. ते दुसरीकडे बसले. तुमची तक्रार इकडून तिकडून मग शेवटी येणार कुठे येते तुमच्या जवळच्या ठाण्यापाशीच. मग असं फिरून यायचं का असं जायचं हे तुम्ही ठरवायचं. नॅशनल ठीक आहे अगदी किरकोळ अमाऊंट आहे ज्याचा तुम्ही जास्त हार्म झालेला नाही आहात तितकं तुम्हाला वाईट वाटत नाही. मोबाईल फोन तुमच्याकडनंच हरवलेला आहे पण तो लवकर मिळेल म्हणून माझा फोन चोरीला गेला असं सांगणं असे सुद्धा लोक आहेत.
तर मग या गोष्टी तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने ते म्हणजे पोर्टलवरती तुम्ही तक्रार करू शकता. पण मग ती नुसती तक्रार करता की माझं असं असं झालेलं आहे. शेवटी आम्हाला जो तपास करायचा आहे तो तुमच्याकडनंच आम्हाला काहीतरी इनपुट घ्यायचं आहे ना. बरोबर. कारण तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये केलेलं आहे, तुम्हाला त्यातलं नॉलेज आहे की तुम्ही काय केलेलं आहे. हे जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत आम्हाला पुढचे रस्ते मिळत नाही. त्यामुळे फिजिकली शेवटी आम्हाला तुमच्यावरतीच डिपेंड राहावं लागतं. त्यामुळे तुम्ही फिजिकली तिथं जाणं आणि सगळी माहिती प्रोव्हाइड करणं की कुठल्या बँकेत किती पैसे भरलेले आहेत, कधी भरलेले आहेत, कसे भरलेले आहेत, हे सगळी किती भरलेले आहेत, ही सगळी माहिती तुम्ही जेव्हा द्याल त्याच वेळेला आम्हाला समजेल की ठीक आहे, या बँकेतून तुम्ही या बँकेत ट्रान्सफर केलेलं आहे, तर त्या बँकेत पहिलं मला कळवलं पाहिजे. मग त्या बँकेच्या नोडलला आपण मेल करून सांगतो की ही जर अमाऊंट इकडून आली तर स्टॉप कर. असं 4 ठिकाणी करावं लागतं. कारण एकाच ठिकाणी तुम्ही पैसे ट्रान्सफर केलेले नसतात, तुम्हाला मागितलेले नसतात तसे. बरोबर. म्हणजे सर हे VPN वगैरे वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. VPN वापरला जातो, इनकॉग्निटो मोड वापरला जातो. हे ट्रॅक करता येतं? काही अंशी करता येतं. ओके. पण याच्यामध्ये एफर्ट्स खूप घ्यावे लागतात. तर साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुमचे पैसे गेलेले आहेत. तुम्ही पोलिसांच्याकडे आला आणि पोलिसांना सांगितलं की आज माझ्या अकाउंटवरून 10,000 रुपये त्या बँकेला ट्रान्सफर झालेले आहेत. मला फोन आला होता आणि मी माहिती दिली. मग समजा OTP दिला आणि मग माझे 10,000 रुपये गेले. कुठे गेलेत? तर HDFC बँकेला गेले. पोलीस काय करतात? ताबडतोब HDFC बँकेला सांगतात की बाबा हे 10,000 रुपये तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत का नाही. तिकडून मेल येतो की पेमेंट स्टॉप केलेलं असेल तर ते सांगतात पेमेंट स्टॉप आहे किंवा ते करतात त्यांची रिक्वेस्ट. मग ते आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. ती इन्फॉर्मेशन व्हाईस वर्सा येण्यासाठी किती कालावधी पाहिजे? किती? जितक्या फास्ट येईल तितकं चांगलं ना. बरोबर. पण समजा ती अमाऊंट त्या खात्यावरून अजून दुसरीकडे गेलेली असेल, बरोबर. तर ही बँक काय सांगणार HDFC पहिली की आमच्याकडे पैसे आले होते पण आमच्या अकाउंटवर सुद्धा या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत, एवढीच माहिती देतं. बरोबर. ते पोलिसांना. पोलीस काय करतात मग? आलेली माहिती परत त्या बँकेला बरोबर. म्हणजे ह्या म्हणजे पत्रापत्रीमध्ये तुझं वेळ निघून जातो. बरोबर. जर मला माहित आहे की मी इथं फक्त लोकांच्या चोऱ्या करून आलेले पैसे काढण्यासाठी बसलेलो आहे, मला माहिती आहे फक्त पैसेच येणार आहेत आणि ते इझी मनी आहे माझ्यासाठी. मी चोरी करतोय बसून, एका ठिकाणी बसून चोरी करतोय आणि ते पैसे माझ्याकडे किती पैसे येणार आहेत? लाखो रुपये येणार आहेत. फिगर ही कुठंच फिक्स नसते. पण मला पैसे येणार आहेत हे जर माहीत आहे तर आलेल्या पैशांची विल्हेवाट कशी लावायची याच्यासाठीचे माझे मार्ग जे काही मार्ग आहेत ते मी ऑलरेडी तयार करून ठेवलेले असतात. फक्त आलेल्या पैशाला डायव्हर्ट करायचे. तुम्ही कुठेही डायव्हर्ट करू शकता. गोल्डमध्ये करू शकतो, बरोबर. दुसऱ्या अकाउंटला करू शकतो, त्यातून खरेदी करू शकतो, त्यातून बिटकॉइन घेऊ शकतो, काहीही करू शकतो.